नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनाली कुमावत, शासकीय अध्यापक महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी. मी आज इयत्ता 7वीला मराठी हा सब्जेक्ट शिकवणार आहे. तर चला तर आपण आजच्या पाठाला सुरुवात करूया. तर आज आपण जो पाठ शिकणार आहोत त्या पाठामध्ये लेखिकेने खूप छान संदेश दिलेला आहे व त्या पाठातून तिला तिच्या जीवन जगताना एक जो अनुभव आलेला आहे तो अनुभव तिने आपल्याबरोबर जो शेअर केलेला आहे की त्या अनुभवामध्ये तिने कष्टाळू लोक व दीनदुबळे लोक त्या लोकांचं आपण कशाप्रकारे मदत केली पाहिजे, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी कोणत्या प्रकाराची आपण त्यांना मदत करू शकतो व आज या जगामध्ये प्रामाणिकपणा हा कसा टिकून आहे तसंच त्यांनी या पाठामधून सांगितलेलं आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. शेख मोहम्मद एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळ विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यामध्ये मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. शेख मोहम्मदचं एक छोटंसं वह्यांचं दुकान होतं आणि त्याच्याकडून लेखिकाही दरवर्षी वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडीतील शाळकरी मुलांमध्ये ती वाटत असो आणि त्या वह्या घेऊन त्या लेखिका ही अनाथ आश्रमातल्या मुलांना त्या वाटत असत. आपणही काही ठिकाणी आपण बघतो ना, आपण एखाद्याचा बर्थडे असेल तर ती व्यक्ती खर्च न करता त्या पैशातून त्या अनाथ आश्रमातल्या मुलांना वह्या, पुस्तकं किंवा खाऊसाठी वाटप करत असतात. तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्याचप्रकारे लेखिकाही देखील अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थिनींना मदत करत होती. त्याच दुकानातून त्याचं दुकान हे आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. म्हणजे त्या शेख मोहम्मदचं दुकान ही लेखिकेच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा त्याची भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. संकोची म्हणजेच थोडा लाजाळू व आपण पटकन न बोलणारा, विचार करून बोलणारे, अशा प्रकारे विचार करून कार्य करणारे असे संकोची स्वभावाचे थोडे होते ते. तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा. तो वह्या डायरेक्ट लेखिकेच्या ऑफिसपर्यंत तो पोचवायचा आणि आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो चेक घेऊन जायचा. मग जो वह्या देत होता त्या वह्या ज्या किमतीचा असेल, त्या प्राईसमध्ये असेल, त्या प्राईसनुसार लेखिका चेक तयार ठेवत असे व त्याला चेक तयार झाला की त्याला कळवत असे आणि तो जो चेक घ्यायला येत असे, जात असे. एकदा असाच तो आमच्या ऑफिसला आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्याने ती खाल्ली नाही. ऑफिसमध्ये काही वेळेस लेखिकेच्या काही आनंदाच्या प्रसंगाच्या वेळेस किंवा आपण मिठाई वाटतो, त्याचप्रकारे लेखिकेने देखील लेखिकाच्या ऑफिसमध्ये मिठाई वाटप झाली होती. त्यावेळेस ती मिठाई देखील लेखिकेने त्या शेख मोहम्मदच्या तो ऑफिसमध्ये आला असताना त्याच्या हातावर ठेवली पण त्याने ती खाल्ली नाही. पण लेखिका त्याला विचारते, का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? काही जण असतात ना की गोड खाण्यासाठी करतात, त्यांना मधुमेहाचा त्रास असतो, त्यामुळे त्या गोड खाण्यासाठी गोड खात नाही. तर लेखिकेला देखील असे वाटले की त्याला मधुमेहाचा वगैरे काही त्रास असेल किंवा असेल म्हणून तो ते खात नसेल. तर तो म्हणाला, नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं, घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच त्याची गोडी जास्त आहे. तर अशा प्रकारे त्यांनी स्वतः न खाता आधी मुलांचा विचार केला. तो म्हणाला की नाही मॅडम, मला मुलांचा विचार आला की त्यांना जास्त करून मुलांना हे गोड जास्त आवडतं म्हणून मी नाही खाऊ शकत, मुलांसाठी नेतो म्हणून. तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असतील की नाही, कोणास ठाऊक. ती मिठाई लेखिकेने विचारली, तर तुला किती मुलं आहेत, ती मिठाई उरेल की नाही, लेखिकेच्या मनात प्रश्न निर्माण झाला. मॅडम, मला एक मुलगी आहे. शेख मोहम्मद म्हणाला, मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय माझी एक भाची पण माझ्याकडे असते. त्याची शेख मोहम्मदची बहिणीची मुलगी पण त्याच्याकडे असते, त्याने ते उत्तर दिले.
का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते? तर आपण विचारतोच ना, तो कोण ही व्यक्ती तुमच्याकडे का असते? कोणी नवीन पाहून आला असते ते आपण म्हणतो ना, कधी आले, काय आले, कशासाठी वगैरे आपण विचारतोच. तर लेखिकेने देखील विचारले, आणि भाची पण तुझ्याकडे का असते? भाजी माझ्याकडे असते का बरं तुझी भाजी तुझ्याकडे का असते? त्यावर शेख मोहम्मदने उत्तर दिलं, माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. तर अशा प्रकारे त्याने उत्तर दिलं की त्याची बहीण शेख जुबेदा, तिचं नाव होतं जुबेदा, ती विधवा असल्यामुळे ती आमच्याकडेच राहते. त्यामुळे ती तिच्या सासरी न राहता ती तिच्या भावाकडे राहत असते. मला हे ऐकून शेख मोहम्मदबद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटलं. शेख मोहम्मदचं देखील छोटंसं दुकान होतं. तो काही जास्त कमवत नव्हता, त्यामुळे त्याची काही जास्त रोजगारी मिळत नव्हती. लेखिकेच्या मनात आलं की त्याचे कसं घर चालत असेल, त्याचा उदरनिर्वाह कसा होत असेल, मुलांचं कसं भागत असेल, ह्यासारखे विचार मनात आले. आपल्यालाही देखील विचार येतात की अरे, एखादी व्यक्ती जर गरीब दिसत असते, त्याची छोटी छोटी लहान मुलं असली तर ते व्यक्ती हे लहान मुलांचं कसं पोट भागवत असेल, कशा प्रकारे तो त्याचा उदरनिर्वाह करत असेल, त्यांचं शिक्षण, कपडे, औषधे, जेव्हा आजार वगैरे पडले तर त्यांचं औषध पाणीही कसं काय भागवू शकतात. आपल्याला विचार येतोच की नाही. एखाद्या गोरगरिबाच्या व्यक्तीकडे बघून आपल्याला त्याची दया येते, अरे हे गरीब, आणि कशा प्रकारे ते आपले जीवन जगत असतील. त्याच प्रकारे लेखिकेला देखील विचार आला. म्हणून लेखिकेने त्याची देखील माहिती काढण्यासाठी त्याला प्रश्न विचारला, जुबेदा काय करते? ती उत्तम तर लेखिकेने त्याला विचारले की तुझी बहीण काय करते? तर त्यावेळी त्याने उत्तर दिले, ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवण्याचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. त्याची बहीण आणि त्याची बायको मिळून हे दोघीजणी शिवणकाम करतात आणि छोटासा व्यवसाय त्यात दोघीजणी मिळून करतात. त्यामुळे त्यांचा तोही हातभार थोडाफार लागत असतो घर चालवण्यासाठी. तो म्हणाला की देवाची मेहरबानी आहे, आम्ही खूप समाधानी आहोत. जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये आम्ही आमचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यांनी असं उत्तर दिलं. असंच म्हणतात का ना की आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. पण काही लोक असे असतात की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन न जगता आपण अधिकाधिक कशा प्रकारे आपण पैसा मिळवू शकू आणि श्रीमंत होऊ शकू, यासाठी लोकांची वाटचाल जास्त करून असते. पण तसे शेख मोहम्मदचं असे नव्हते. तो जेवढं मिळवलं, त्या कष्टाने जे मिळवलं आहे त्यामध्ये तो समाधानी होता आणि आनंदी जीवन जगत होता. त्याचे उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. त्याचे हे शेख मोहम्मदचं उत्तर ऐकून लेखिकेच्या हृदयाला तिचे स्पर्श करून गेलं. म्हणजे त्यांना ते खूप छान म्हणतो ना आपण, खूप चांगलं की आपण असे खूप काही कमी लोक असतात की ते अशा प्रकारे जीवन समाधानी व आनंदी जीवन जगत असतात. आजकालच्या जगात समाधान हा शब्द दुर्मिळच राहिला आहे. आजकालच्या जगामध्ये त्याचप्रमाणे लेखिकेने म्हटले की आजच्या जगामध्ये समाधानी हा शब्द दुर्मिळच आहे. दुर्मिळ म्हणजे क्वचित. आपण सुरुवातीचा जो एक बघितला जो म्हणजे संकोच, शेख मोहम्मद संकोच करत होता, म्हणजे असं लाजाळूपणा. आणि दुर्मिळ म्हणजे क्वचित.
किंवा कमी प्रमाणात, त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो कमी प्रमाणात. आजकालच्या जगामध्ये ह्या प्रामाणिक लोक हे का आपल्याला आणि समाधानी लोक हे क्वचित आणि दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे लेखिकेने सांगितलेलं आहे की समाधानी लोक हे फार कमी प्रमाणात आहेत, दुर्मिळ आहेत. आपण बघतो की लोक जास्त करून समाधानी नाहीत. माझ्याकडे गाडी, पैसा, बंगला आहे, कधी येईल मी, कधी श्रीमंत होईल यासाठी सतत त्याची झटापटी असते आणि सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने चांगली पैसा कमवू आणि पुढे जाऊ यासाठी त्याची धावपळ असते. तर असे जीवन जगणारे हे खूप आपल्याला बरेचसे मिळतील, पण चांगल्या प्रकारे आणि समाधानी जीवन जगणारे आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी आणि आनंदी जीवन जगणारे हे खूप खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील. तर असे या कवितेने सांगितलेले आहे. तर आपण उर्वरित पाठ हा पुढच्या पाठामध्ये बघूया. तर आत्ताचा पाठ हा तुम्हाला समजला असेल. आपण बाकीचा पाठ उद्या पुढच्या पाठाला बघूया. थँक्यू.